भरली वांगी बनवायला सर्वप्रथम तुम्हाला लागणार एक 10-12 वांगी आणि एक चिकटपट्टी. 2 नंबरवर एक पाव कप शेंगदाणे घ्या. शाबरी देवीसारखे खवट वाजले बाजूला काढा आणि व्यवस्थित ह्या भांड्यात सगळे पसरवा आणि त्यांना भाजा मस्तपैकी. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळे भाऊ बंधू तुमचे आणि काका लोक कसे झटकन कपडे काढून विहिरीत उड्या मारायचे ना, तसे ह्यांचे साल काढा आणि ते झाल्यावर ह्यांच्यात एक छोटंसं किंचितसं चिमूटभर जिराची एक 2 चमचे तीळ घ्या. पांढरी तीळ घ्या. रंगभेदेचा इथे काही प्रश्न नाही, हे चवीचा प्रश्न आहे. बाहेरून चॉकलेटी आणि आतून पांढऱ्या अशा डोक्यात जाणाऱ्या तुमच्या येणाऱ्या मित्रमंडळींसारखं आपलं नारळ घ्या. मी हे वाडीलालचं घेतलंय, पण तुम्ही झाडावरचं पण घेऊ शकता. अहो माहिती आहे, नारळ नव्हे ओलं खोबरं आहे. काय फालतू तक्रार करायची नाही इथे, अशी पाटी लावू का? तर मला खमंग वास येतोय आणि मला काही फरक पडत नाही. एखादी रागीत व्यक्ती की नाही कशी चिडली की आपण त्याला थोडा वेळ मोकळं कोपऱ्यात बसू देतो, तसं थंड होईपर्यंत ह्या मिश्रणाला आपण ठेवलं. मग थोडीशी हळद टाकली. मग लाल तिखट चवीनुसार टाका, पण हळदीपेक्षा जास्त टाका. आणि मराठी स्वयंपाक म्हटल्यावर गोड्या मसाल्याशिवाय काय होतं का? तर साहेब किंवा मॅडम, गोडा मसाला टाका थोडासा. काय लाजू नका, अगदी व्यवस्थित. मग लसणाच्या कळ्या घ्या थोड्याशा, त्या टाका. मग आलं थोडंसं, हे जादू आळंबी नाही नव्हे बरं का, आलं टाकलं. आणि कोथिंबीर राहिलीच की, थांबा ती घेऊन येतो. तर मी आता बाहेरून ही कोथिंबीर घेऊन आलो आणि ही धुवून ऑर्गॅनिकवाली थोडीशी चिरून ह्यात टाकली. ऑर्गॅनिक थोडीशी महाग पडते इथे, शेतकरी आत्महत्या करत नाहीत म्हणून किंचितची. पण खायच्या बाबत काटकसर नको म्हणून आणली. तुम्ही पण काटकसर करू नका. कोणीही कितीही बायसायकलीवर लाल डब्यात चढायला लागले, तुम्ही आपलं मस्त खुशाल राहा. आता तुम्हाला माझं बघून असं चुकून चवताळून वाटलं की आपण पण असं काहीतरी करावं, तर ह्या रोगाला इन्फ्लुएन्झा म्हणतात. आणि तुम्ही वर पायऱ्या चढत गेला तर इथे तुम्ही जाहिरात टाकू शकता असं ह्या मिक्सरची वगैरे, पण आपण ते नाही करणार. आपण फक्त मिक्सर चालू करणार. मिश्रण हे जास्त ढवळू नका, नाहीतर पुणेकरांना कळणार नाही आतलं कुठलं बाहेरचं कुठलं. जसं लसूण आलंय इराणहून, कांदी आणायला आले, कांदी परत राहिली, ती चांगली दिसते. शर्ट बघितलं. आपण इराणविषयी बोलत होतो, तितक्यात कांदा संपला. पण कांदा पण साधारण ह्या भागातूनच आला आहे. तेव्हा इराणही नव्हतं, पाकिस्तानही नव्हतं, पण आला खरं तो पाकिस्तान मार्गी आणि इथे येऊन पोहोचला. बरं, ह्या नवीन माहितीनंतर कांद्याला कच्चा खायचा का शिजवून खायचा हे तुम्ही ठरवा. माझ्या तर डोळ्यात टचकन पाणी आलं. भूराजकारणामुळे नाही हो, कांदा चिरला ह्यामुळे. तर गांधींनी मिठासाठी दांडी यात्रा केली आणि मी नेमकं मीठच विसरलो. तर आपण थोडंसं हे मीठ टाकूया, चिमूटभर. चिमटाहून जास्त झालं, पण आपलं गांधींचं मीठ नव्हे, टाटाचंही नव्हे, तर ह्या मॉर्टनचं आहे. पण मिठाचा काही प्रश्न नाही, कुठल्याही समुद्रातलं कसलंही घ्या, चव तीच. आता हे महाराष्ट्राबाहेरून आलेले सगळे पदार्थ जे महाराष्ट्रात आले ते एकजीव करायचे. थोडंसं अवघड जातं, पण तसं केल्याने चव जास्त चांगली येते. आता वांग म्हणा किंवा वांगी म्हणा, बहुवचन वांगी होतं, पण त्याला काय फारसं मी वर्चस्व देत नाही, तुम्ही कसं उच्चारता त्याला. पण त्याचं काय करता ह्यात मजा आहे बघा.
आता भरली वांगी बनवायची म्हटल्यावर हे सारण जे आपण बनवलं ते वांग्यामध्ये भरायचं. किती झाली भरली वांगी. आणि ह्यामध्ये जर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना दाखवायला एक व्हिडिओ बनवत असाल तर तुमचा फोन हा खरकट्या हातांमुळे खराब होणार. बरं ते जाऊ द्या. आता तेल थोडंसं गरम झालं असेल कदाचित आणि हा माझा पांढरा तवा थोडासा काळपटतो आहे हे तुम्हाला जाणवलं असेल. पण गरिबी वाईट असते हो. बरं आपण सुरू करूया मोहरीने. तर थोडीशी चिमूटभर चमचाभर चवीनुसार हे तुम्हा लोकांना व्यवस्थित छान माहिती आहे. त्यानंतर आपण टाकणार जिरे. चमच्याची हळद होती आधीच पण त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा तुम्ही. जिरे मोहरी झाले की थोडीशी मी इथे हिंग ठेवली आहे. ती त्याच पांढऱ्या डबीतली जी येते तीच आहे, फक्त इथे वेगळ्या डबीत काढून ठेवली. आता ते सगळं टाकून आता थोडंसं आपण ह्याला छान मस्तपैकी भाजू देऊयात. आत्मज्ञान आणि दोषमुक्तीविषयी बोलत होतो की नाही आपण. तिखटला राहिलं ती परत टाकायचं. आता आपण हे उरलेलं सारण पण ह्यात टाकूया आणि त्याला जरा चमचा सापडला माझा की ढवळतो. आमची एक गोड आजी होती, थोडीशी वेंधळी होती. नंतर ती जरा हरवायची. सगळ्या शेजार पाजारच्यांना माहिती होतं. कोणालाही सापडली परत घरी सोडून जायची. पण एकदा काय झालं, आठवडाभर ती सापडलीच नाही. आता माझं आणि माझ्या टोमॅटोंचं पण असंच झालं बघा. खूप वेळानंतर सापडली मी त्यांना चिरून ह्यात टाकले परत हरवायच्या आधी. आता हा भाग गरजेचा नाही पण गंमत म्हणून आणि नागपूरकर रुसू नयेत म्हणून मी थोडासा नागपुरी सावजी मसाला टाकणार आहे ह्यात. हे तज्ज्ञाने केले आहे, घरी तुम्ही प्रयत्न करू नका, पालकांना विचारून करा. आता हे सगळं एक जीव नव्हे तर 2-3 जीव झाल्यावर तुम्ही ह्याच्यात आपला मेन आकर्षण टाकू शकता, वांगी भरलेली. आता ही असते ओली भाजी बरं का. तर मग मी एक कपभर पाणी घेतलं आहे. पण तुम्ही अंदाजे घेऊ शकता, अगदी मोजून घ्यायची गरज नाही. आणि ओतताना त्या चमच्यावरून ती चिकटलेली भाजी काढा. म्हणजे कसं, एका बाणात 2 पक्षी. आणि मग आपण ह्याला एक 10 मिनिट गरम करायला ठेवू. मी झाकण लावतो त्याच्यावर. परत मीठ टाकायचं राहिलं की हो, आठवण करून देत नाही तुम्ही लोक. आता हे टाकलं सगळं की एक 10 मिनिट साधारण आपण ह्याला बंद करून गरम व्हायला ठेवूया. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, वांग्याची जात जर मोठी असली ना तर हे झाकण नीट बंद होणार नाही आणि वाफ उडून जाईल. म्हणून त्याच्यावर जरा अशी 1-2 उड्या मारत वजन द्या, म्हणजे ते वांग चेंगरेल खाली तुमच्या वजनाच्या खाली. एक 10 मिनिट ठेवल्यानंतर आपण त्याला बघूया कसं झालं. बघा छान दिसतंय. आता ह्याच्यावर आपण कोथिंबीर टाकूया थोडीशी. आता तुम्ही म्हणाल काय हो मस्के, आज काय विशेष, स्वयंपाकघरात कसे काय? अहो काही नाही हो, आऊसाहेब येत आहेत माझ्या तिच्या वडिलांच्या एकुलत्या एक जावायला घेऊन, म्हणून म्हटलं आपण जमतंय का बघावं. अहो हाताला चव दिसते, सुगरण दिसत आहे. हे सगळे आळशी लोक म्हणतात ज्यांना घरी येऊन खायचं असतं. नाहीतर इतर लोक म्हणतात स्वयंपाक केलेला छान दिसतोय. कायमच सुगरण म्हटल्यावर मग कसं काय जमणार.